हॅलो फ्रेंड्स. मागील लेक्चरमध्ये आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड म्हणजे फ्लुइड मेकॅनिक्समध्ये सरफेस टेन्शन नावाची महत्त्वाची प्रॉपर्टी फ्लुइडच्या संदर्भात शिकलो. तर आपण पाहिलं का सरफेस टेन्शन इज नथिंग बट द टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ ऑफ एन इमॅजिनरी लाईन विच इज ड्रॉन ऑन द लिक्विड सरफेस. सो बेसिकली ही प्रॉपर्टी लिक्विडमध्ये का आली तर बिकॉज ऑफ द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस acting on the liquid molecules which are there on the surface of a liquid and in the surface film. आणि या सरफेस टेन्शनमुळं तो जो लिक्विडचा सरफेस आहे, फ्री सरफेस आहे की ज्याच्यावरती दुसरं एखादं मीडियम असतं, तो फ्री सरफेस तो ऑलवेज ॲज अ स्ट्रेच मेम्ब्रेन म्हणून ॲक्ट होतो आणि तो एका विशिष्ट प्रकारच्या टेन्शनमध्ये असतो. थोडक्यात तिथे लिक्विडचा प्रयत्न असतो टू ॲक्वायर the minimum possible area. The liquid molecules there on the surface film, on the surface and in the surface film, they are mostly attracted inside the liquid. आणि त्यामुळे आपल्याला ही प्रॉपर्टी तिथे बघायला मिळते. आता या सरफेस टेन्शन, ॲडेसिव्ह फोर्सेस, कोहेसिव्ह फोर्सेसचा एक आणखी परिणाम म्हणून आपल्याला लिक्विड्सच्या बाबतीत ज्या ज्या वेळेस ते लिक्विड्स सॉलिड्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात एक गोष्ट प्रकर्षाने जाणून येते, एक गोष्ट दिसून येते. ती म्हणजे लिक्विड आणि सॉलिड जिथे एकत्र आले, जिथे कॉन्टॅक्ट आला, त्या ठिकाणी तुम्हाला लिक्विड सरफेसेसचे मिनिस्कस बघायला भेटतात. मिनिस्कस म्हणजे तो सरफेस कशा पद्धतीने आहे. सो मेनली आपल्याला 3 प्रकारच्या ऑब्झर्वेशन तिथं आहेत. एक तर तो मिनिस्कस कॉन्व्हेक्स असेल. कॉन्व्हेक्स म्हणजे थोडासा बाहेरच्या साईडने फुगलेला, लाईक ही जे आपण एक पाईप धरू, एक नळी धरू आणि यामध्ये लिक्विड जर असेल तर कॉन्व्हेक्स सरफेस म्हणजे समथिंग लाईक दिस. सो वरचा भाग या पद्धतीने फुगलेला असतो, राईट. अशा प्रकारचा आपल्याला कॉन्व्हेक्स मिनिस्कस तो बघायला भेटू शकतो. त्यानंतर सेकंड पॉसिबिलिटी इज यू कॅन सी द कॉन्केव्ह मिनिस्कस लाईक दिस. सो हा कॉन्केव्ह मिनिस्कस आहे, कॉन्केव्ह मिनिस्कस. त्यानंतर एक तिसरी पॉसिबिलिटी असते आपल्याला फ्लॅट हॉरिझॉन्टल मिनिस्कस देखील बघायला भेटू शकतो. मग आता हे प्रत्येक लिक्विडच्या बाबतीत होतं का तर नक्कीच नाही. सो देअर आर सर्टन पेअर्स जिथे तुम्हाला कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स, हॉरिझॉन्टल मिनिस्कस बघायला भेटेल. लाईक मर्क्युरी आणि सॉलिड्सच्या बाबतीत यू कॅन सी द कॉन्व्हेक्स मिनिस्कस. पाणी आणि सॉलिडच्या बाबतीत यू कॅन सी द कॉन्केव्ह मिनिस्कस. आणि जर प्युअर वॉटर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हॉरिझॉन्टल भेटतो. मग हे असं का होतं तर याला कारणीभूत बेसिकली ॲडेसिव्ह कोहेसिव्ह फोर्सेस बिटवीन द सॉलिड लिक्विड देन सॉलिड एअर, लिक्विड एअर मॉलिक्युल्स. सो ओव्हरऑल ज्या ठिकाणी लिक्विडचा सॉलिडशी संपर्क येतो, ज्या पॉईंटला ते एकमेकांना कॉन्टॅक्ट करतात, त्या पॉईंटवरती रिझल्टंट फोर्स कुठल्या दिशेने प्रभावी ठरेल त्याच्यावरती हे मिनिस्कसचा आकार ठरलेला असतो. आणि आजचं आपलं लेक्चर एक्झॅक्टली ह्याच कन्सेप्टवर आहे. सो टुडे वी आर गोइंग टू सी द कन्सेप्ट ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो हा अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या व्हॅल्यूवरून आपण ठरवू शकतो की तयार होणारा मिनिस्कस कॉन्केव्ह आहे की कॉन्व्हेक्स आहे की फ्लॅट आहे, राईट. आणि मग किती प्रकारच्या पॉसिबिलिटीज, ह्या ज्या 3 प्रकारच्या तयार झालेल्या पॉसिबिलिटीज आहे ह्या कशा होत्या याचं थोडंसं आपल्याला टेक्निकली ॲनालिसिस करायचं आहे. सो मित्रांनो, सगळ्यात प्रथम आपण हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय भानगड आहे हे समजून घेऊ. सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज नथिंग बट द अँगल मेड बाय द टँजेंट. डेफिनेशन लक्षात घ्या. इट इज नथिंग बट द अँगल मेड बाय द टँजेंट टू द लिक्विड सरफेस अँड द सॉलिड सरफेस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मेजर्ड फ्रॉम द लिक्विड साईड. थोडक्यात सांगतो परत एकदा. हा जो सरफेस असतो लिक्विडचा, ह्या लिक्विड सरफेसला जर आपण टँजेंट ड्रॉ केली लाईक दिस, ह्या कॉन्व्हेक्स सरफेसच्या बाबतीत दिस इज द टँजेंट आणि कॉन्केव्ह सरफेसच्या बाबतीत दिस इज द टँजेंट. आता ही जी बाउंड्री आहे हा आपला सॉलिडचा सरफेस आहे, राईट. सो ह्या साईडला सॉलिड आहे, दिस इज लिक्विड. अगेन दिस इज सॉलिड, दिस इज लिक्विड. ही टँजेंट, राईट. So angle made by the tangent with the surface of solid measured from the
liquid side and this tangent is drawn at point of contact. So हा जो आहे this is point of contact, here this is point of contact आणि हा अँगल आपण इथं मेजर करतो. So you can see in case of a concave meniscus the angle of contact is acute, right? हा अँगल आतल्या साईडने जर आपण बघितलं तर acute आहे आणि ह्या ठिकाणी तो obtuse आहे. म्हणजे इथंच आपण कन्क्लुजन करू शकतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर acute असेल तर इन दॅट केस कॉन्केव्ह मेनिस्कस बघायला मिळतात आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर ऑप्टूस असेल म्हणजे 90 डिग्रीपेक्षा जास्त असेल तर आपल्याला कॉन्व्हेक्स मेनिस्कस बघायला मिळतात. या ठिकाणी हॉरिझॉन्टलच्या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 असतो कारण इथे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला लिक्विड सरफेसला जर आपण टँजंट ड्रॉ केली सो वी कॅनॉट ड्रॉ द टँजंट ॲक्च्युली हिअर, बट जर आपण ती टँजंट जर धरली तर इट विल कम अलॉंग दी लिक्विड सरफेस इटसेल्फ. सो हिअर द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विल बिकम 0 डिग्री, राईट? सो आता आपल्याला ह्या अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या प्रॉपर्टीज आणि पुढे लिक्विडचा शेप जो ड्रॉपचा शेप कसा तयार होतो हे देखील बघायचं आहे आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्टचे जे कन्सेप्ट आहे ते आपल्याला 3 वेगवेगळ्या केसेसमधून एक्सप्लेन करता येईल. ठीक आहे. सो लेट अस फर्स्ट कन्सिडर द प्रॉपर्टीज ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो मित्रांनो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट की जो अँगल बिटवीन द टँजंट ड्रॉन टू द फ्री लिक्विड सरफेस अँड सॉलिड सरफेस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मेजर्ड फ्रॉम द लिक्विड असा डेफिनेशन आहे. हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिलेल्या सॉलिड लिक्विड पेअरला फिक्स असतो. लाईक मर्क्युरी आणि एखादा सॉलिड आहे लाईक ग्लास त्याच्यासाठी तो फिक्स असेल, मर्क्युरी स्टील त्याच्यासाठी तो फिक्स असेल. सो इट इज फिक्स, इट्स व्हॅल्यू इज फिक्स फॉर द गिवन सॉलिड लिक्विड पेअर. देन इफ इट इज acute then the meniscus observed is concave meniscus. If it is obtuse then meniscus observed is convex meniscus. If it is 0 then the meniscus observed is straight flat, right? So these are the this is the definition and physical significance of the angle of contact. Now angle of contact may change with temperature because in that case your surface tension and forces are changed. So there are certain other properties are also there. We are going to discuss same in the same lecture. Now let us first understand how liquid surfaces are become convex or concave because of the adhesive forces or the how the angle of contact become acute or obtuse, right? So आता परीक्षेमध्ये याच्यासाठी प्रश्न विचारले जाईल. Explain the formation of various liquid surfaces on the basis of the theory of angle of contact, right? So तो आपल्याला आता भाग महत्वाचा इथे समजून घ्यायचा आहे. So let us first understand that. See in your book the concept is given shape of meniscus. So explain the shape of meniscus on the basis of angle of contact असे विचारू शकतात. So आपल्याला याचे 3 केसेस बघायचे आहेत, right? So let us see the 3 cases one by one. ठीक आहे. See at the end of each case you should able to conclude how the shape of liquid is like that, right? So let us discuss case 1. So in case 1 we have to take the liquid solid pair such that the liquid weights the solid. ठीक आहे. आता आपल्याला असे लिक्विड घ्यायचे सॉलिड मध्ये का जे सॉलिडला वेट करतात. म्हणजे आपल्याला रोजच्या व्यवहारात असे काही लिक्विड्स दिसतील ज्या ठिकाणी लिक्विड सॉलिडला पूर्णपणे भिजवतात त्या सॉलिडवर पडल्यानंतर, काही ठिकाणी लिक्विड भिजवत नाही. लाईक तुम्ही मर्क्युरी जर घेतला आणि जर सॉलिडवर टाकला तर त्याच्या गोळ्या तयार होतात, तो पूर्णपणे पसरत नाही, राईट? सो जे पसरतात ते वेट करतात, जे पसरत नाही ते वेट करत नाही, अशा अर्थाने तर तो आपल्याला घ्यावा लागेल. तर सपोज दिस इज युअर सॉलिड बाउंड्री अँड दिस इज वेअर द लिक्विड इज टेकन इन द सॉलिड, राईट? लेट ए बी द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे, हे काय आहे? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता आपण या ठिकाणी एला जर याची फोर्स अनालिसिस केली, ए पॉइंटला आपल्याकडे किती प्रकारचे फोर्सेस ऍक्ट होतात ते जर बघितले तर द फोर्सेस ऍक्टिंग ऑन ए आर इट्स वेट दॅट इज mg ग्रॅव्हिटेशनल फोर्स अलॉंग द सरफेस ऑफ सॉलिड in the downward direction, right? So this is solid, this is liquid, this is where the air is. Then second force
ए वर ऍक्ट होणार सॉलिडच्या साईडने तो असेल ॲडेझिव्ह फोर्स फ्रॉम दी सॉलिड साईड. देन थर्ड फोर्स ऍक्ट होणार लिक्विडच्या साईडने तो असेल हा असेल कोहेझिव्ह फोर्स, मी याला FC म्हणतो. हा ॲडेझिव्ह फोर्स फ्रॉम दी solid side, and there is one more force, that is force from air which is again adhesive. So carefully बघा, A वरती त्याच्या स्वतःचं वेट जे डाऊनवर्ड डायरेक्शनने ऍक्ट होतंय, त्यानंतर लिक्विडच्या साईडने ते लिक्विड पार्टिकल्स अदर लिक्विड पार्टिकल्स त्याच्यावरती कोहेझिव्ह फोर्स ऍक्ट करतील. त्यानंतर सॉलिडचे पार्टिकल त्याच्यावरती ॲडेझिव्ह फोर्स ऍक्ट करतील आणि एअर पार्टिकल्स ते देखील त्याच्यावरती ॲडेझिव्ह फोर्स ऍक्ट करतील. सो या ठिकाणी दोन ॲडेझिव्ह फोर्सेस, एक कोहेझिव्ह फोर्स आणि एक त्याचं वेट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ए पार्टिकलवर ऍक्ट होते. आता ह्या चार फोर्सेस पैकी ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच इज व्हेरी व्हेरी वीक इन दिस केस बिकॉज द मास ऑफ पार्टिकल इज व्हेरी व्हेरी लेस, सो वी कॅन निग्लेक्ट इट. सो आपण जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स निग्लेक्ट केला, ठीक आहे. त्यानंतर हा जो एअरचा फोर्स आहे, फोर्स ड्यू टू एअर मॉलिक्यूल, ॲडेझिव्ह फोर्स ड्यू टू द एअर मॉलिक्युल्स, हा फोर्स देखील फार वीक आहे. कारण एअरची डेन्सिटी कमी असल्यामुळे नंबर ऑफ मॉलिक्युल्स कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ दिस आर व्हेरी व्हेरी लेस ॲज कम्पेअर टू द सॉलिड मॉलिक्युल्स अँड ॲज कम्पेअर टू द लिक्विड पार्टिकल्स ऑर लिक्विड मॉलिक्युल्स, राईट. सो वी कॅन ऑल्सो निग्लेक्ट दीज टू फोर्सेस. सो ह्या ॲनालिसिसमध्ये निग्लेक्टिंग F air, that is force from air, and weight. So what remains? मग आता A वरती हा जो A पॉइंट आहे याच्यावरती ॲडेझिव्ह फोर्स फ्रॉम सॉलिड आणि कोहेझिव्ह फोर्स फ्रॉम लिक्विड हे दोन फोर्सेस मेनली ऍक्ट होतात. आता केस कशी तयार होते पहा. आता ह्या पेअरमध्ये, ह्या लिक्विड सॉलिड पेअरमध्ये इफ युअर ॲडेझिव्ह फोर्स ड्यू टू सॉलिड हा जर जास्त असेल कोणापेक्षा, कोहेझिव्ह फोर्स एक्झर्टेड बाय द लिक्विड मॉलिक्युल्स, सो रिझल्टंट फोर्स कुठे ऍक्ट होईल, सॉलिडच्या दिशेने ऍक्ट होईल. रिझल्टंट फोर्स विल ऍक्ट इन द डायरेक्शन ऑफ सॉलिड ओनली, अँड इन सच अ केस द पॉइंट ए विल क्रीप इन द अपवर्ड डायरेक्शन, आणि तो ए पॉइंट अपवर्ड डायरेक्शनने क्रीप होईल, वरती जाईल, राईट. आणि त्या ठिकाणी मग हा सरफेस असा, because the point A moves in upward direction, surface असा concave तयार होईल, right. So that is why the surfaces become concave. So conclusion काय करू शकतो आपण, in case of liquids which weights the solid at point of contact, the adhesive forces exerted by the solid particles on the liquid molecules at the contact point are effective, and hence the resultant force acting on the molecule pulls the molecule in the upward direction, and this results in the concave shape of the meniscus, right. So this is what is our case 1. Now let us consider case 2. Now in case 2, in case 2 is for let us take some liquid which doesn't weight the solid, such as mercury, right. So in case of liquids like mercury, this is solid again, this is air, this is liquid, that is mercury or something like mercury which doesn't weight the solid. आता ह्या केस मध्ये again this is your point A, it is acted upon by its weight mg in the downward direction, then your cohesive force in the inward direction, adhesive force in the direction from the solid side, and the adhesive force from the air side. So now again if we neglect adhesive force due to the air and gravitational force, that is weight, okay, that is weight, if we neglect because they are very very small as compared to other forces, then in between remaining two forces, now in this case in these two forces the cohesive force from the liquid side is very very,
the cohesive force from the liquid side. मी इथे FL आणि FS असं नोटेशन अंडरस्टँडिंगसाठी घेतो. सो लिक्विड साइडचा जो कोहेसिव्ह फोर्स आहे, इट इज व्हेरी व्हेरी लार्ज और व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह दॅन द कोहेसिव्ह फोर्स, ॲडेसिव्ह फोर्स फ्रॉम द सॉलिड साइड. आणि त्यामुळे हा जो पॉइंट ए, इट विल नाउ मूव इन द डाउनवर्ड डायरेक्शन. इट विल क्रीप डाउन. इट विल क्रीप डाउन अलॉंग द बाउंड्री ऑफ सॉलिड. आणि हा जो सरफेस आहे हा असा कॉन्व्हेक्स होईल तिथे. कारण का, तर ए पॉइंटची मुवमेंट खालच्या दिशेने होईल. बिकॉज रिझल्टंट विल लाय इन द लिक्विड साइड ओनली. हा रिझल्टंट फोर्स लिक्विड साइडला येईल आणि तो त्या पॉइंटला खाली खेचायचं काम करेल. आणि त्याचा परिणाम इथे आपल्याला कॉन्व्हेक्स सरफेस दिसेल. राईट. सो विल सी द कॉन्व्हेक्स सरफेस जस्ट बिकॉज द फोर्सेस आर इफेक्टिव्ह फ्रॉम द लिक्विड साइड. कोहेसिव्ह फोर्सेस जास्त इफेक्टिव्ह असतात या केसमध्ये आणि त्यामुळे कॉन्व्हेक्स सरफेस आपल्याला दिसून येईल. सो कन्क्लुजन. So for the liquid, for the solid liquid pair where the liquid doesn't weight the solid, at the point of contact, the cohesive forces from the liquid sides are effective than the adhesive forces from the solid side, and hence the resultant lies in the liquid side, and it pulls that particles at the contact surface inside the liquid or along the surface of the solid boundary, and hence the meniscus become convex. Right. सो दिस इज द रिझन. सो आता अर्लियर केसमध्ये बघितलं आपण का ॲडेसिव्ह फोर्स फ्रॉम सॉलिड साइड इफेक्टिव्ह झाल्यामुळे रिझल्टंट सॉलिड साइडला गेला. पार्टिकल वर उचलले गेले. राईट. कॉन्टॅक्ट सरफेसचे आणि शेप कॉन्केव्ह झाला. मग त्या ठिकाणी त्या सॉलिड्सची जी डेन्सिटी ती ॲज कम्पेअर टू लिक्विड जास्त असली पाहिजे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्या ठिकाणी जास्त असले पाहिजे आणि त्यामुळे तो ॲडेसिव्ह फोर्स इफेक्टिव्ह ठरतो. वेअर इन केस ऑफ लिक्विड लाईक मर्क्युरी कोहेसिव्ह फोर्सेस इफेक्टिव्ह ठरले आणि आपल्याला असं लक्षात आलं की ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट तो रिझल्टंट फोर्स खाली खेचतोय. त्याचा अर्थ डेन्सिटी ऑफ लिक्विड तिथे जास्त असली पाहिजे. म्हणजे इथं आपण असं कन्क्लूड करू शकतो की लिक्विड्स विच आर व्हेरी डेन्स containing large number of molecules, in that case we will observe the convex surfaces, and the liquids which are less dense as compared to the solids in contact, there you can see the concave shapes of the solid. Now in both the cases let us talk about the angle of contact. Right. या दोन्ही केसेस मध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा तयार होतो पहा. आता पहिल्या केस मध्ये वी हॅव सीन द पॉइंट ए क्रिप्स इन अपवर्ड डायरेक्शन. Now if we draw the tangent to point A at point A to the liquid surface, then what we will observe, the angle between the liquid surface and the tangent and the solid surface theta is less than 90 degree, right? So in that case the angle of contact become acute. And here in case of liquid which doesn't weight the solid, if we draw the tangent at point of contact, what we can see, the angle of contact it is greater than 90 degree. That is, it becomes obtuse. Hence we can conclude if the liquid surfaces are concave, then the angle of contact is acute or vice versa. Or secondly, if the liquid surfaces are convex, then angle of contact is obtuse or vice versa. Right. Now let us understand the third and last case where the liquid surfaces are flat. Now if we take liquid like pure water in glass or some container, then the meniscus form in this case is flat or horizontal, right? So here flat surface can be seen, then this is solid and this is liquid. Again point A is acted upon by weight, then adhesive forces from air side, adhesive forces from solid side and cohesive forces from liquid side. Again 4 forces acts on point A. Now again if we neglect forces from air and weight, then the two main forces, जे दोन main forces आहे त्यामध्ये काय होतं पहा. So here it is found that the adhesive forces from the solid side are nearly equals to cohesive forces from the liquid side. So because the forces are equal, the resultant force is not there, and hence the particle at point A, it doesn't move anywhere. So it remains there only and we observe the flat surface. Now if we try to draw the tangent here, it will obviously come along the surface of the solid and the angle of contact becomes 0.
So here we can conclude that if the forces from solid side and the liquid side are equal, are same, then there is no movement of points at the contact surface, and hence the surfaces become flat. So this happens in case of pure water and solid case, glass case or some other solids, right? So तुम्हाला MCQ point of view ने you have to remember different combinations. वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, ज्यामध्ये लिक्विड सरफेसेस कॉन्केव आहेत का कॉन्व्हेक्स आहेत की फ्लॅट आहेत, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती आहेत, तर ही थोडीशी तुम्हाला डेटाबेस तुमचं काय करावं लागेल. आता याच्यावरती बोर्ड प्रश्न विचारत असतं का एक्सप्लेन द कॉन्केव, कॉन्व्हेक्स और फ्लॅट सरफेसेस ऑफ लिक्विड ऑन द बेसिस ऑफ फोर्स थिअरी और ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी और ऑन द बेसिस ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, राईट. सो हे 3 केसेस तुम्हाला एक्सप्लेन करता आल्या पाहिजे, ठीक आहे. सो मी परत एकदा थोडक्यात रिव्हिजन करतो का अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अ व्हेरी सिंपल कन्सेप्ट. इट इज नथिंग बट द अँगल मेड बाय द tangent drawn to the liquid surface and the solid surface at the point of contact measured from the liquid side, right? So it is, if it is acute, then the surfaces are concave. If it is obtuse, then surfaces are convex. If it is zero, then the surfaces are flat. Now let us understand how the shape of liquid drop is decided, or how the liquid drops are formed, right? When the liquid falls on some surface. So आपण बऱ्याच वेळेस बघतो जर लिक्विड एखाद्या सरफेसवर पडलं तर वी ऑलवेज सी या प्रकारचे ड्रॉप आपल्याला कधी दिसतात, राईट. त्यानंतर या प्रकारचाही ड्रॉप आपण बघितलेला आहे. आता ही थिअरी समजून घ्यायची, त्याच्यासाठी आपण लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड घेऊ. सपोज हा खालचा भाग आहे सॉलिड, दिस इज लिक्विड ऑब्वियसली, राईट. लिक्विड, सॉलिड. त्यानंतर इथे थर्ड मीडियम जे आहे दॅट इज एअर, राईट. दिस इज ड्रॉप ऑफ वॉटर और समथिंग, दिस इज ड्रॉप ऑफ मर्क्युरी और समथिंग. सो आपल्याला बेसिकली त्याची फोर्स अनालिसिस करून टॉपिक ठरवायचं आहे. तुमच्या बुकमध्ये टॉपिकचं नाव दिलेलं आहे शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन ए सॉलिड सरफेस. सो याच्यावरती क्वेश्चन तयार करण्यापेक्षा याचं अनालिसिस समजून घ्या, म्हणजे वी कॅन सॉल्व सर्टन MCQs, राईट. आणि अगोदरचा जो क्वेश्चन होता त्यामध्ये त्याने हेडिंग दिली होती शेप ऑफ मेनिस्कस. सो तिथे क्वेश्चन काय आहे मी ते टेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला तो सांगतोच. सो लेट अस फर्स्ट डिस्कस दिस वन. सो यू कॅन सी टू डिफरंट ड्रॉप्स. सो लेट अस ॲज्युम फर्स्ट, लेट, आता मी पुस्तकाप्रमाणे फिगर घेतो तुमच्या T1. Here T1, let T1 be the surface tension between, आता ही जी T1 व्हॅल्यू आहे बिटवीन लिक्विड अँड सॉलिड इंटरफेस, लिक्विड अँड सॉलिड इंटरफेस हे लक्षात ठेवा. T1 इज सरफेस टेन्शन बिटवीन लिक्विड अँड सॉलिड इंटरफेस. देन T2 इज surface tension between what remains solid and air. You can say हा T2 घेऊ आपण इथे. T2 is between solid and air. And T3, here T3 is nothing but the surface tension between liquid and air interface, right? So these are the three values, right? Let this angle be theta. Here again T3, T2, T1, this angle is theta. So this is how the diagram is created, right? महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. पाण्याचा किंवा दुसऱ्या एखाद्या लिक्विडचा ड्रॉप सरफेसवर पडल्यानंतर त्याचं नेमकी काय होणार आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती होणार आहे, याचे अनालिसिस आपण करतोय. मग आपण त्यासाठी T1 म्हणजे सॉलिड आणि लिक्विड याच्यामधलं सरफेस टेन्शन घेतलंय. T2 सॉलिड आणि एअर याच्यामधलं सरफेस टेन्शन घेतलंय. आणि T3 एअर आणि लिक्विड याच्यामधलं सरफेस टेन्शन घेतलंय. ठीक आहे, फिगर तुमच्या समोर आहे. सो लेट अस कन्सिडर द इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस. आता या ठिकाणी इफ वी कन्सिडर द इक्विलिब्रियम सिच्युएशन,
what we can see is T2 is equals to T1 plus T3 cos theta, right? इक्वेशन कसं तयार होईल? त्या T2 ला सरफेस टेन्शनचा फोर्स येतो, राईट? त्या T2 ला जर बॅलन्स करायचं तर हा T1 आणि याचा कॉम्पोनंट अलॉंग T1 जर घेतला, सो that will balance the T2 in horizontal direction. That means we can write T2 minus T1 is equal to T3 cos theta. And therefore, cos theta is equal to T2 minus T1 divided by T3. Okay? So this is what we got from the force analysis. आता ह्या cos thetaच्या व्हॅल्यूवरती आपण ठरवणार का तो लिक्विड ड्रॉप काय होईल, त्याचा तो कशा प्रकारे तयार होईल किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असेल, राईट? सो केसेस सिंपल आहेत. लेट अस डिस्कस वन बाय वन ऑन द बेसिस ऑफ दिस इक्वेशन ओनली. से आता ह्या इक्वेशन मध्ये इफ T2 minus T1 is positive, ठीक आहे? हा जो डिफरन्स आहे T2 आणि T1 मधला, म्हणजे सरफेस टेन्शन बिटवीन सॉलिड अँड एअर अँड सरफेस टेन्शन बिटवीन सॉलिड अँड लिक्विड, याच्यामधला जो डिफरन्स आहे तो पॉझिटिव्ह आहे. अँड सेकंडली T2 मायनस T1 इज ग्रेटर देन T3, आणि तो एअर आणि लिक्विडच्या सरफेस टेन्शन पेक्षा जास्त आहे, मोठा आहे. तर कॉस थीटा इथे काय होणार आहे? कॉस थीटा विल बी पॉझिटिव्ह, ठीक आहे? कॉस थीटा किती काय होईल? पॉझिटिव्ह होईल. अँड थीटा विल बी ॲक्यूट, आणि ह्या केसमध्ये थीटा काय होईल? ॲक्यूट होईल. अँड हेन्स द ड्रॉप form will be as shown in figure 1. ठीक आहे? This is figure 1, this is figure 2. So आपल्याला लिक्विडचा कॉन्केव्ह सरफेस बघायला भेटेल आणि ह्या प्रकारचा ड्रॉप तिथे तयार होईल. लेट अस डिस्कस सेकंड केस. आता सेकंड केस मध्ये इफ T2 minus T1 is positive, sorry, if negative, and what we can say here, it should be less than, it is positive and less than T3, then this will be less than 1 and cos theta will be positive, right? सेकंड केस मध्ये आपण काय बघितलं? T2 minus T1 जर निगेटिव्ह आहे, म्हणजे सरफेस टेन्शन बिटवीन द डिफरन्स ऑफ सरफेस टेन्शन बिटवीन द सॉलिड एअर अँड सॉलिड लिक्विड इज निगेटिव्ह, म्हणजे सरफेस टेन्शन सॉलिड आणि एअर मध्ये जास्त आहे ॲज कम्पेअर टू सॉलिड आणि लिक्विड, आणि हा निगेटिव्ह आला. अँड अगेन T2 minus T1 इज लेस दॅन T3, तर cos theta विल बी निगेटिव्ह. cos theta काय होईल? निगेटिव्ह होईल. and angle of contact will be obtuse. Hence theta will be greater than 90 degree, that is obtuse. And the drop form will be as shown in figure 2. आणि figure 2 मध्ये जसा ड्रॉप तयार झाला आहे त्या प्रकारचा ड्रॉप तयार होईल, ठीक आहे? नाउ थर्ड केस. In third case, what we have to see is if T2 minus T1 is greater than T3, T2 minus T1 is greater than T3, and again if they are equal, or we can say if it is positive, T2 minus T1 is positive, okay? So what we can see is cos theta is greater than 1. So it is impossible, right? That is not possible. Cos theta is greater than 1 is not possible, and hence liquid will spread or no drop will form. So this particular case is very important. See, it is explained like this.
if T2 minus T1 is equals to T3, that is theta is nearly equals to 0. So here basically when your cos theta is 1, for this case when your cos theta is greater than 1, the liquid will spread. So our analysis is right, because cos theta ची value it is always in between minus 1 to 1, so it is not possible that it will have value more than 1. So in that case liquid will spread. And fourth case, if T2 minus T1 is equals to T3, cos theta will 1 and theta is nearly 0. ठीक है, या केस मध्ये you cannot see the, you will see the water like this, means theta is nearly 0, इधर nearly तो 0 येणार आहे, right? So these three are important cases, right? So let us understand once again. आपण टॉपिक डिस्कस करतोय का लिक्विड ड्रॉप्सचा शेप कसा तयार होतो. बेसिकली जे नेचर मध्ये आपण बघतो, काही ठिकाणी डायरेक्ट लिक्विड सुद्धा ड्रॉपलेट टाइप तयार होतात सरफेसेसवर. लाईक मर्क्युरी जर सरफेसवर पडला तर तो सरफेसला वेट न करता तो फ्लो होतो, मनी टाइप तयार होतं. काही ठिकाणी असे थेंब तुम्हाला दिसतात तिथं. तर त्याच्या मागचं रिझन काय आहे. मग आपण T1 सरफेस टेन्शन घेतलं लिक्विड आणि सॉलिडमध्ये, T2 सरफेस टेन्शन घेतलं सॉलिड आणि एअरमध्ये, T3 सरफेस टेन्शन घेतलं लिक्विड आणि एअरमध्ये. आणि ॲनालिसिस केलं. पहिलं तर आपण फोर्सला बॅलन्स केलं. T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 कॉस थिटा, त्यावरून फॉर्म्युला तयार केला कॉस थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1 बाय T3. आता आपल्याला हा जो रेशो आहे T2 मायनस T1 बाय T3, याच्यावरनं आपण ठरवू शकतो का ड्रॉप कसा तयार होईल. लाईक पहिल्या केसमध्ये जर T2 मायनस T1 पॉझिटिव्ह आहे आणि तो लेस दॅन T3, तर कॉस थिटा हा सुद्धा लेस दॅन 1 येणार आहे. आणि इन दॅट केस पॉझिटिव्ह येणार आहे, लेस दॅन 1 येणार आहे. सो इन दॅट केस हा ॲक्यूट अँगल असेल 90 डिग्रीपेक्षा कमी असेल. अशा प्रकारचे ड्रॉप तुम्हाला बघायला भेटतील. दुसऱ्या केसमध्ये हा निगेटिव्ह घेतला आपण T2 मायनस T1, पण तो लेस दॅन T3 घेतला. मग त्या केसमध्ये तुमच्या लक्षात येईल का थिटा अँगल हा ग्रेटर दॅन 90 डिग्री येतो आणि ड्रॉप या प्रकारे तयार होतो. मर्क्युरीच्या ड्रॉपच्या बाबतीत ही केस लागू पडेल. त्यानंतर नेक्स्ट केसमध्ये आपण बघितलं का T2 मायनस T1 T3 पेक्षा जास्त आहे कॉस थिटा आणि पॉझिटिव्ह पण आहे. मग त्या केसमध्ये कॉस थिटाची किंमत ग्रेटर दॅन 1 गेली तर लिक्विड स्प्रेड होईल, ड्रॉप तयार होणार नाही. आणि लास्ट केसमध्ये ज्यावेळेस थिटा नियरली 0 येतो, हे दोघं सारखे असल्यामुळे, त्यावेळेस water will not, the liquid will not be spread, but it will have the drops, flattened drops like this, right? So here natural observation, right? So you have to remember the figure and the analysis to solve the MCQ. They may be asked, explain how the liquid drops are formed. So you have to explain these 3 to 4 points systematically. So मित्रांनो, हे झालं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि त्याच्या संदर्भातले महत्त्वाच्या गोष्टी. Now there in your book the factors affecting angle of contact is given. So as I told you, it depends upon the nature of liquid and the solid in contact. Then secondly, impurities present in the liquid may change angle of contact. म्हणजे फॅक्टर अफेक्टिंग मध्ये जर लिक्विड मध्ये इम्प्युरिटीज आल्या तर तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होऊ शकतो. देन टेम्परेचर ऑफ लिक्विड, एनी इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ लिक्विड इन्क्रीजेस द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो टेम्परेचर इन्क्रीज झालं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इन्क्रीज होतोय. आणि फॉर द गिवन सॉलिड लिक्विड पेअर it remains constant, it remains same. For example, pure water and clean glass ला तो 0 आहे, organic liquid with clean तो 0 आहे. So just remember the values, तो 0 कुठे असतो, तो एक टेबल तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. ठीक आहे. सो दीज आर द थिंग्स जे आपल्याला ह्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचे होते. मेनली अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मी पुन्हा एकदा क्वेश्चन सांगतो कुठल्या प्रकारचे येतील. डेफिनेशन ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, इट्स कॅरेक्टरिस्टिक्स और प्रॉपर्टीज, then how the concave, convex and flat surfaces of liquid form, you have to explain with the force analysis, and then how liquid drop are formed. Okay. In next lecture we will study the effect of different things on surface tension and we will try to revise the surface tension theory in the next lecture. आणि त्यानंतर पुढे फ्लुइड मेकॅनिक्सचा पुढचा जो काही टॉपिक असेल तो आपण